एमएच नर्सिंग सीईटी 2026चा रिझल्ट आज लागलेला आहे. खूप विद्यार्थ्यांनी चांगल्या असं उत्कृष्ट पद्धतीनं परफॉर्म केलेला आहे, चांगले असे गुण संपन्न केलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा त्यांच्या भविष्यातील व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. आणि आता मेन टॉपिक वरती तो म्हणजे रिझल्ट लागलेला आहे. सर आता पुढे काय करायचं? आज दिवसभरामध्ये एवढे कॉल आणि एवढे मेसेज तर विचारूच नका. जवळपास 1000च्या वरती कॉल मला आलेले आहेत आणि मेसेज त्याचा हिशोब पण नाही, इतके मेसेज आलेले आहेत. तर एकच सगळ्यांचा एकच प्रश्न, सर माझ्या मुलाला, सर माझ्या मुलीला, सर मला एवढे एवढे पर्सेंटाईल मिळालेले आहेत, तर आम्हाला गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज मिळेल का? किंवा आम्हाला इतके इतके पर्सेंटाईल मिळालेले आहे, आम्हाला ऍडमिशन मिळेल का? ठीक आहे, तर इतके प्रश्न विचारूच नका बाप, इतके प्रश्न. तर आज तेच तुमच्या समोर प्रत्येकाचा कॉल अटेंड करणं, प्रत्येकाच्या मेसेजला रिप्लाय देणं माझ्याकडनं शक्य होत नाही, कारण की मी जॉब सोबत युट्यूब चॅनल चालवतो, ते तुम्हाला माहितीच आहे चांगल्या पद्धतीनं. पण तुमच्या जर काही समस्या असतील तर त्या समस्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारत चला. जर तुमच्या प्रश्नामध्ये तथ्य असेल, तुमचा प्रश्न खरंच योग्य असेल, तर मी नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर देईल. पण जर तुमच्या प्रश्नामध्ये काही तथ्य नसेल आणि वारंवार पुन्हा पुन्हा तोच प्रश्न जर तुम्ही मला विचारत असणार, तर मला योग्य नाही वाटत की मी त्या गोष्टीवरती वेळ व्यर्थ घालायला पाहिजे. कारण की मी दहा प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी एकच प्रश्नाचं उत्तर देईल, ज्याचं उत्तर तुम्हाला काय राहील, खूप जास्त महत्वपूर्ण राहील, ज्याचा तुम्हाला काय होईल, फायदा होईल. ठीक आहे, आता रिझल्ट लागलेला आहे. सर नेक्स्ट प्रोसेस काय राहील? तर एमएस नर्सिंगची सीईटी जी आहे, एमएसटी नर्सिंगची जी सीईटी आहे, ती 2 कोर्सेस साठी घेतली जाते. 2 कोर्सेस कोणते कोणते आहेत? पहिला असतो बीएससी नर्सिंग आणि दुसरा कोर्स असतो जनरल नर्सिंग मिडवायफरी. यांच्या दोघींचा डिफरन्स मी ऑलरेडी आपल्या चॅनलला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. जर तुम्हाला बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर याची वेगळी प्रोसेस असते, वेगळं रजिस्ट्रेशन असतं. आणि जर तुम्हाला जीएनएम ला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्हाला जीएनएम साठी वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं. दोघींना वेगवेगळ्या ऍडमिशन प्रोसिजर तुम्हाला कराव्या लागतात. जरी सीईटी एकच असली तरी ऍडमिशन प्रोसेस ह्या वेगवेगळ्या दोघही कोर्सेसला वेगवेगळ्या असतात. ठीक आहे, तर रिझल्ट लागलेला आहे. आता काय होईल, तुमचं काय ओपन होईल, तुमची रजिस्ट्रेशन विंडो ओपन होईल. काय ओपन होणार आहे? रजिस्ट्रेशन विंडो ओपन होईल. त्या रजिस्ट्रेशन विंडो मध्ये तुम्हाला ज्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, जसं जीएनएम झालं, बीएससी नर्सिंग झालं, तर दोघीपैकी ज्या कोर्सला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कोर्ससाठी तुम्हाला काय करावं लागेल, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागतील आणि तुमचे ऑल डॉक्युमेंट्स काय करावे लागतील, ऑनलाईन अपलोड करावे लागतील. ठीक आहे, सीईटी सेलला. मग ऑनलाईन अपलोड केल्यानंतर सीईटी सेल ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करेल. मग तुमचं काय चालू होईल, ऑप्शन फॉर्म फिल करणं सुरू होईल. अजून खूप वेळ आहे त्या गोष्टीला, ऑप्शन फॉर्म फिल करणं. ठीक आहे, ऑनलाईन ऑप्शन फॉर्म फिल केला जाईल. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय, तर या ठिकाणी तुमचं कॉलेज डिसाईड करणार तुम्ही, तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, ते कॉलेजचे नाव तुम्ही या ठिकाणी फिल करणार आणि मग नंतर कॅप राऊंडला पुढे प्रोसेस होईल. आता सगळ्यात महत्वाचं पॉइंट आहे, तर रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची आहे. खूप जास्त अवघड प्रोसेस सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशनची असते, ऍडमिशनची नसते, रजिस्ट्रेशनची असते. का बरं? कारण की विद्यार्थी काय करतात, चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करतात किंवा रॉंग इन्फॉर्मेशन अपलोड करून टाकतात रिगार्डिंग कॅटेगरी असेल, किंवा सायबरवाल्याकडे जातात, तो सायबरवाला चुकून कॅटेगरीची तुमच्या नेम मध्ये मिस्टेक करून टाकतो, काहीतरी मिस्टेक करून टाकतो. त्याच्यामुळे तुमचं काय होतं, ऍडमिशन तुम्हाला कॉलेज मिळालं, ज्या टायमाला तुम्ही ऍडमिशन घ्यायला जातात त्या टायमाला ते मॅच होत नाही आणि तुमचं ऍडमिशन रद्द केलं जातं. तर ही खूप जास्त सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, याच्याकडेच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, रजिस्ट्रेशनकडे. ठीक आहे, तर व्यवस्थित रजिस्ट्रेशन करायचं आहे, व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला एक सर्टिफिकेट लागतं, ते असतं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट त्या डॉक्टरकडनं बनवायचं ज्या डॉक्टरांचं एमबीबीएस पेक्षा वरती शिक्षण झालेलं आहे, एमबीबीएस पेक्षा जास्त शिक्षण झालेलं आहे, त्या डॉक्टरांकडनं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बनवायचं. त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला देईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला. त्याच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन मधनं व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर
ती पीडीएफ मी तुम्हाला देईल, ती पीडीएफ प्रिंट आउट काढून घ्यायची आणि जो एमबीबीएसच्या वरती क्वालिफाईड डॉक्टर आहे त्या डॉक्टरांकडून तुम्हाला ते सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं पुढे आता इथून पुढे ऍडमिशन प्रोसेस सुरू राहील. अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय, सर मुलांसाठी स्कॉलरशिप योजना लागू आहे का? प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्वेशनच्या हिशोबाने स्कॉलरशिप मिळते. उदाहरणार्थ ओबीसीचा मुलगा असेल तर ओबीसीच्या मुलांना 50% स्कॉलरशिप मिळते. एसबीसी, विजे, एनटी यांना 75च्या अबोव पर्सेंटेजच्या जास्त स्कॉलरशिप मिळते. त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेज अलॉट झालं तुम्हाला जास्त फी लागणार नाही, पहिली गोष्ट. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बीएससी नर्सिंगचे कॉलेजेस, बीएससी नर्सिंग कॉलेज फक्त दोनच प्रकाराचे आहेत. किती प्रकाराचे आहेत? दोन. पहिला असतो गव्हर्नमेंट आणि दुसरा असतो प्रायव्हेट. सेमी गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज ह्या विश्वामध्ये ह्या पृथ्वी तलावरती एक्झिस्ट करत नाहीत. ठीक आहे. जर तुमच्या प्रायव्हेट कॉलेजला कॅपराऊंडचा थ्रू नंबर लागला तिथे तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. ठीक आहे. तर ह्याच प्रायव्हेट कॉलेजेसला काही लोक सेमी गव्हर्नमेंट म्हणतात. आता लोक म्हणतात त्याच्यामुळे आम्ही पण मग फ्लो मध्ये म्हणून देतो सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. ठीक आहे. तर असं नर्सिंगचं ऍडमिशनचं प्रोसेस असते. जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला विचारा, मी नक्कीच तुमची समस्या सोडवेल. व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी जॉईन करायचा आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.